राजे, पूरग्रस्त भागात जे आहे ते आपण मदत पोहोचवत आहे. 50 लाख रुपयाची मदत जी आहे ते आपण पोहोचवत आहे. कशा पद्धतीची ही मदत असणार आहे, काय सांगा? आज दिनांक 6/10/2025 रोजी जिल्हा प्रशासनाने केलेल्या आवाहनानुसार आम्ही एक 5,000 धान्याचे हे बनवलेत किट, की ज्यामध्ये 5 किलो आटा, तांदूळ, गहू, तेल, साखर असे दैनंदिन लागणारे पदार्थ आहेत, ज्यांची 5,000 असे आम्ही हे बनवले टोटल किट. आणि त्यांची अंदाजे किंमत 50 लाखापर्यंत जाईल. आणि हे आम्ही आज तहसीलदारांच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनाकडे सुपूर्द करत आहोत. कुठल्या भागात हे तुमची मदत जाणार आहे? आम्ही त्या 5,000 किटपैकी अंदाजे 1,000 भर किट अक्कलकोट तालुक्यासाठी ठेवलेले आहेत. आणि इतर जे आहेत ते जिल्हा प्रशासन त्यांच्या स्तरावर निर्णय घेईल. आणि त्या 5,000 किट बरोबरच 1,000 साड्या आमच्या सहयोगी संस्था आहे, त्याच्या माध्यमातून आम्ही देत आहोत. प्रशासनाला 5,000 किटचं वाटप करण्याचं कसं नियोजन असणार आहे? स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाकडून आम्हाला आज जीवनावश्यक उपयोगी वस्तूंचे किट मिळालेले आहेत. 5,000 किटचं त्यांनी आपल्याला सगळ्यांना मदतीसाठी दिलेले आहेत. 5,000 पैकी 4,000 किट आम्ही जिल्हा प्रशासनाला देत आहोत आणि 1,000 किट अन्नछत्र मंडळ आपल्याला अक्कलकोट तालुक्याकरता देत आहेत. तर आणि 1,000 साड्या आहेत. तर त्यांचं वाटप जास्तीत जास्त गरजू लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचं आम्ही नियोजन केलेलं आहे. अशा लाभार्थ्यांना आम्ही आता हे किट वाटप उद्यापासून करत आहे. आता हे ज्या गाड्या आहेत त्या नेमक्या कुठं जाणार आणि कुठून त्याचं डिस्पोशन होणार? ह्या ज्या गाड्या आहेत आता सोलापूरला कलेक्टर ऑफिसला जातील. आज तिथंच त्या थांबतील आणि उद्यापासून त्याचं नियोजन जिल्हा प्रशासन करणार आहे. आणि 1,000 किट जे आहेत ते उद्या आम्हाला अक्कलकोट तालुक्यासाठी मिळत आहेत. त्याचं नियोजन आम्ही उद्याच करतो आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.